कपाळी चंद्र, गळ्यात नागांची माळ, हीच ती रात्र महाशिवरात्री। तर आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्री विषयी थोडीफारशी माहिती। चला तर मग जाणून घेऊयात। हिमालयाच्या कुशीत जन्मली पार्वती सुंदरी, मनात शिवभक्ती भावना पवित्र निर्मळ गंभीर। लहानपणापासूनच एकच स्वप्न तिच्या हृदयात, महादेवच पती असावे तिच्या जीवन साथात। महादेव ध्यानात वैराग्यात लीन, संसाराशी त्यांचा नव्हता काही दिन। जटा भस्म गळ्यात नागांची माळ, कैलासावर बसलेले शांत विशाल। पार्वती म्हणाली निश्चय माझा अडळ, तप करीन कठोर, मन ठेवीन स्थिर निश्चल। वनात जाऊन केली उपासाची साधना, उन्हात पावसात थंडीतही ठेवली श्रद्धा अडळ भावना। वर्षे लोटली शरीर झाले कृश, पण भक्तीने ठेवला अंतःकरणात प्रकाश। देवही पाहू लागले तिचा निर्धार, कामदेव गेला शिवांकडे करायला विचार। ध्यानभंग होता शिवा, ज्वालेसारखा राग, कामदेव झाला भस्म त्याग। तरीही पार्वती न ढळली न हारली आशा, भक्तीने जिंकला तिने संयमाचा भाषा। शेवटी शिवांनी घेतली तिची परीक्षा कठीण, रूप बदलून विचारले का हवा मी तुला प्रेम। पार्वती म्हणाली तुमच्याहून नाही जीवन, तुमच्यातच आहे माझे सर्वस्व माझे साधन। भक्ती निश्चय पाहून शिव झाले प्रसन्न, स्वीकारला विवाह झाला आनंद अमर्याद अनंत। कैलासावर निघाली अद्भुत बारात, भूत गण नंदी डमरूचा नाद सर्वत्र धुमधुमात। देवदेवतांच्या साक्षीने झाला मंगल सोहळा, शिव पार्वती मिलनाने उजळला जग सारा भोळा। हीच रात्र झाली महाशिवरात्री पवित्र महान, भक्ती संयम निश्चयाचा देतो जीवनाला मान। जीवनात अडचणी येतील वारंवार, पण श्रद्धा ठेवली तर मिळतो विजय अपार। महाशिवरात्री शिकवते हाच सुंदर विचार, भक्तीने आणि धैर्याने जिंकता येतो संसार। जटामध्ये गंगा